होळीचा नैवेद्य हा प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीने तयार केला जातो। आमच्याकडे ज्या गव्हापासून पुरणपोळी तयार केली जाते त्याच पिठापासून एक विंचू आणि एक इंगळी म्हणजेच विंचवाची मावशी तयार केली जाते। कारण आम्ही शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे बऱ्याच वेळा विंचू आणि इंगळीशी आमचा सामना होतो। वर्षभर त्यांच्यापासून आपल्याला कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून त्यांचे आगीत दहन केले जाते। आणि त्याचप्रमाणे कणकेचा दिवा, कारण आपण जेव्हा होळीची पूजा करतो त्यावेळपासून बराच वेळानंतर होळीचे दहन केले जाते, तोपर्यंत हा दिवा चालू राहावा म्हणून हा दिवा थोडा मोठ्या आकाराचा बनवला जातो। तर ही आहे आमची होळीची तयारी। त्यानंतर होलिका दहन।